हॅलो, मी गौरी आणि माझ्याकडून तुम्हाला दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सोनं घ्या, सोन्यासारखे राहा आणि सोन्यासारखे तुम्ही आहातच. तर इथे सण म्हटलं तरी कामे काय मात्र चुकत नाही. आज बेत होता खीरपुरीचा. त्याच्यामुळे कुरडई पापडी तर आपण तळणारच होतो आणि ही कुरडई तुम्ही पाहू शकता किती छान फुलली आहे. माझ्या आईने बनवलेली आहे आणि माझी आई नेहमी म्हणते कुरडई पापडी ही ब्राह्मणी नसते, त्यांना सर्वात पहिलं तळायचं असतं. मी इथे पापडी देखील तळून घेतली आणि त्यानंतर लागले पुऱ्यांच्या तयारीला. हे माझं अगदी आवडीचं आणि सोपं काम आहे पुऱ्या बनवणे. आज आमचा खीरपुरीचा बेत होता. तुमच्याकडे काय बेत होता मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर मी इथे खिरीची तयारी करून घेतली. साईड बाय साईड मी फटाफट सगळा स्वयंपाक बनवून घेणार होते आणि त्यानंतर मला छान अशी पूजा मांडायची होती, कारण की आज सरस्वती पूजली जाते. त्यानंतर मी इथं सगळा स्वयंपाक करून घेतला. अहोंनी मला खूप मदत केली. पाहू शकताय तुम्ही, खूप मदत केली. त्यानंतर सगळा स्वयंपाक उरकून घेतला. माझा घट पहा किती छान सजला होता. त्यानंतर खीरपुरी वरण भाताचा बेत केलेला आणि पाहू शकताय मी खूप सुंदर अशी पूजा केली होती आज. आपले मराठी सण परंपरा खूप सुंदर आहेत आणि ते आपण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवले पाहिजेत. ते आपण जपले पाहिजेत आणि खूप प्रसन्न वाटतं. तर मी अशी सुंदर अशी शस्त्रांची, मोबाईल, लॅपटॉप सगळ्या गोष्टींची पूजा केली होती. पुस्तके पूजली होती. असा आम्ही आमचा दसरा सेलिब्रेट केला. तुम्ही कसा केला नक्की सांगा. आनंदाने जगा, भरभरून जगा. कीप ब्लूमिंग, कीप शायनिंग.